नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला खाऊच्या पानाची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे पानं घेतलेले आहेत, अशा पद्धतीचे आहेत पानं बघा। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा चांगले। तुम्ही या पानाला काय म्हणता ते पण मला कमेंट करून सांगा। आता ह्याचं काय करायचं माहिती आहे का, स्वच्छ धुतल्यानंतर मी असं नितळत ठेवलेले आहे। त्याच्या वरचा जे असतो ना शेंडा, ते कधी तोडलेले असते ते वरचा एवढा शेंडा काढून टाकायचा आणि एवढ्या पद्धतीत असं घ्यायचं। तर मी ते सगळ्या पानाचं काढून घेते। पानांचे बघा थोडे थोडे मी शेंडे कट करून घेतलेले आहेत। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 6 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ह्या चमच्याच्या मापानं, आणि ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, थोडासा ओवा असा हातावर चोळून घेतलेला आहे, थोडीशी मिरची पावडर, ही तिखटवाली मिरची पावडर आहे, थोडीशी टाकायची हिंग पावडर, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, आणि त्यात टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली। आणि जी हिरवी मिरची घेतली ना ही कमी तिखटवाली घेतली, चमच्याच्या मापानं बघा हे अर्धा चमचे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, हलवून घेऊया, आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कालवायचं आहे। एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं, जसं आपण बटाटे भजी वगैरे करतो का नाही तशा पद्धतीत आपल्याला हे मिक्स करून पीठ करायचे। अशा पद्धतीने बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पिठाच्या वगैरे गाठी नाही झाल्या पाहिजेत। हे असं आहे। आता ह्याच्यात टाकणार आहे मी एकदम 1 चिमूटभर खायचा सोडा, आणि त्याच्यावर टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी आणि कालवून घ्यायचं। सोडा टाकल्यानंतर पण बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत पीठ आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, आणि आपण मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। पान बघा हे खाऊचं मी पूर्ण चांगलं पुसून घेतलेलं आहे। आता असं पहिलं बुडवून घ्यायचं चांगलं, देठाचा बाजू वगैरे असे बघा अशा पद्धतीत असं बुडवून, पाठीमागची बाजू पण आपल्याला बुडवायची आणि तेलामध्ये सोडायचे। तेल बघा मी गरम करायला ठेवलं होतं, आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर बघा अशा पद्धतीत आता हे उचलायचं आपण, आणि तेलामध्ये लगेच असं थोडंसं झटकायचं आणि सोडून द्यायचं असं। आता तव्यामध्ये मी करते, कढईत वगैरे जर तुमची मोठी कढई वगैरे असेल का नाही तर तुम्ही 2-2 3-3 जरी टाकली तरी चालेल। हे बघा अशा पद्धतीमध्ये गॅस आहे मीडियम, आणि एकदम आपल्याला खरपूस हे फ्राय करून घ्यायचे आहेत। घाई करायची नाही आहे, मीडियम गॅसवर, आणि एकदम पण असं धूर निघस्तोवर कडक करायचं नाही आहे। आता लगेच पण आपल्याला ह्याला हलवायचं नाही आहे, पलटी करून घेऊया आपण ह्या साईडने। मस्त असे बघा टमटमीत फुटतात, छान असे फुगले गेलेले आहेत बघा। आणि आपल्याला ह्याला किती फ्राय करायचे माहिती आहे का, गोल्डन कलरवर। खालची साईड बघा आता आपण परत पलटी करून घेऊया थोडीशी। कलर कसा आला पाहिजे ह्याला माहिती आहे का, गोल्डन कलर, तर एकदम क्रिस्पी होतात बघा, मस्त एकदम होतात। आता खालची बाजू एकदा मी पलटी करून घेते, कारण अजून हे भाजलं गेलेलं नाही आहे। मस्त असं बघा कलर आलेला आहे, आणि एकदम कडक कुरकुरीत एकदम होतात, तेलकट वगैरे काही होत नाही। थोडंसं वाटलं तर अजून थोडंसं घट्ट पीठ केलं तरी चालेल, पण असं पातळ केलं की नाही तर एकदम छान लागतात बघा, खायला पण छान लागतात। भज्यांच्या तर इतक्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, मस्त बघा एकदम। हे बघा, आणि हे ना जे पानं असतात का ना आपले खाऊचे पानं, हे आपल्याला शरीरासाठी पण चांगले असतात बरं का। एकदम कुरकुरीत बघा, एकदम तेलकट नाहीत, काही नाहीत बघा, फक्त कलर चांगला आला पाहिजे अशा पद्धतीत म्हणजे फ्राय करून घ्यायचे। आता मी बाकीचे राहिलेले मी अशाच पद्धतीत मी फ्राय करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।